नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पीक विमा। तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने सरकारने जाहीर केले आहे। सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी ही सुरू झालेली आहे। यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले होते आणि राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली होती। सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांशी उभ्या पिकांचे देखील नुकसान झालेले होते। जे शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत। मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झालेले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे। पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेलेले आहे। पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पूर्ण लागवड केली। त्यांना रुपये 10 दिवसांच्या आत विमा दावा म्हणून 7,000 प्रति एकर 16-30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले। विमा नसलेल्या शेतकऱ्यांना सरकार पीक नुकसानीसाठी रुपये 100% भरपाई देणार। नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर 15,000 रुपये। शेतकरी विमा दावाची आतुरतेने वाट पाहत आहेत। अप्रत्यक्षिक हवामानाच्या घटनांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मार्चच्या पहिल्या सुरुवातीला दिलेली रक्कम एक दिलासा म्हणून ठरणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर इतरांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।